ड्रॉइंगच्या परीक्षा म्हणजे नक्की काय? एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा नक्की कधी देतात? त्या द्यायला सोप्या असतात का? आणि त्याचा खरंच काही आपल्याला पुढच्या ऍडमिशनसाठी फायदा होतो का? या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला तर या व्हिडिओत मिळणारच आहे. पण त्याच बरोबरीने या परीक्षांमध्ये काय विषय असतात, या विषयांचा आपल्याला अकॅडमिकली काय फायदा होतो हे देखील मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ड्रॉइंगच्या परीक्षा म्हणजे ज्याला पहिली परीक्षा ज्याला एलिमेंटरी म्हटलं जातं आणि दुसरी परीक्षा ज्याला इंटरमिजिएट म्हटलं जातं, ह्या एक्झाम तुम्ही 7वी नंतर कधीही देऊ शकता. कधीही म्हणजे लिटरली कधीही, की बरीचशी लोक ही कॉलेज नंतर सुद्धा आवड म्हणून सुद्धा एक्सटर्नल या एक्झाम देऊ शकतात. याबद्दल अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल की फॉर्म कुठनं भरायचा आणि बाकी सगळ्या माहिती, तर कमेंटमध्ये मला लिहा, त्याच्यावर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. आपण याआधी परीक्षेमध्ये कुठले कुठले विषय असतात हे बघून घेऊया. वर्षापूर्वी या एक्झाम मध्ये 6 पेपर होते, पण आता ते कमी करून आता फक्त 4 पेपर असतात. या 4 पेपर मधला पहिला पेपर असतो तो म्हणजे स्टील लाईफ किंवा स्थिर चित्र. आता एलिमेंटरीसाठी जो पेपर येतो त्याला ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हटलं जातं का ते पण सांगणार आहे. आणि इंटरमिजिएटसाठी जो पेपर आहे त्याला स्टील लाईफ म्हटलं जातं. ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे एलिमेंटरीला जर तुम्ही बसत असाल, पहिली परीक्षा जी आहे, तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग मध्ये समोर जे ऑब्जेक्ट्स मांडलेली असतात त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्ट ही मॅनमेड असतात, काही ऑब्जेक्ट ही नॅचरल असतात. मॅनमेड ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये बादली, मग, डस्टबिन, ज्या गोष्टी माणसाने तयार केल्या आहेत अशा टाईपची ऑब्जेक्ट. आणि नॅचरल ऑब्जेक्ट म्हणजे फळं, भाज्या, ज्याच्यामध्ये बरेच वेळेला नारळ येतो, दुधी भोपळा येतो, अशा अनेक गोष्टी येतात. याचं कंपोजिशन तुमच्या समोर मांडलेलं असतं आणि ते तुम्हाला छान काढून, ऍक्च्युअल दिसतंय तसं काढून रंगांमध्ये शेड लाईट म्हणजे प्रकाश कुठे पडलाय, शॅडो कुठे आहे, डार्क कुठे आहे, हायलाइट कुठे पडलाय, या स्वरूपात दाखवायचं असतं. एलिमेंटरीला समोर असलेली फक्त ऑब्जेक्ट म्हणजे जी मॅनमेड किंवा नॅचरल ऑब्जेक्ट आहेत तीच काढायची असतात. ड्रेपरी नाही काढली तरी चालते, ऑब्जेक्टच महत्वाचे बघितले जातात. इंटरमिजिएटला तुम्हाला ही ऑब्जेक्ट दाखवायची असतात. त्याच पद्धतीने ड्रेपरी आणि बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडला जे एक कापड असतं त्याच्यावरचे शेड लाईट, ड्रेपरीवरचे शेड लाईट, ऑब्जेक्टचा त्याच्यावर पडणारा अंधार, सावली म्हणजे शॅडो, या सगळ्या गोष्टी इंटरमिजिएटला दाखवणं हे महत्वाचं असतं. आता बघूया आपण दुसरा पेपर असतो तो म्हणजे ज्याला बरेच जण घाबरतात, ते म्हणजे मेमरी ड्रॉइंग, माणसाचं चित्र काढणं. खरं तर आपण माणूसच होत ना, माणसाला काय घाबरायचं. पण जेव्हा चित्रकलेचा विषय येतो तेव्हा सगळी लोक माणसाला घाबरतात. हे का घाबरतात हे मला अजूनपर्यंत कळलं नाहीये. तुम्ही अजून सुद्धा जर घाबरत असाल ना, तर माझा हा व्हिडिओ आहे जो मला वाटतंय तुम्ही अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. तर या व्हिडिओचे जवळजवळ 1,00,000 व्ह्यूज तरी व्हायला आलेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे जरी तुम्ही या एक्झामला बसणार नसाल तरी हा व्हिडिओ बघा. अगदी सोप्या पद्धतीने माणूस कसा काढायचा हे तुम्हाला या व्हिडिओतनं नक्की कळेल. आता मेमरी ड्रॉइंग मध्ये त्यांना काय अपेक्षित असतं, तर तुम्हाला काही सब्जेक्ट दिलेले असतात. जसं जे आपण आजूबाजूला आपल्या बघतो अशाच टाईपचे सब्जेक्ट असतात. जसं आपण म्हणू बस स्टँड, दिवाळी किंवा एखादा सण, गॅदरिंग, अशा टाईपचे विषय जे आपण नेहमीच्या आयुष्यात बघत असतो. या विषयावर तुम्हाला आठवून त्याचं चित्र काढायचं असतं. याच्यामध्ये ना अनेक जण एक चूक करतात की ग्रेड परीक्षेचं हे पुस्तक आहे, नवनीतचं पुस्तक, जे वर्षानुवर्ष म्हणजे अगदी आमच्या लहानपणापासून ऍज अ टेक्स्ट बुक म्हणून आपण हे पुस्तक वापरतो. आणि हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. खूप छान माहिती या पुस्तकामध्ये या दोन्ही एक्झामची दिलेली आहे. पण प्रॉब्लेम आहे की यामध्ये दाखवलेल्या फिगर या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे या एक्झाम घेतल्या जातात तिथे सगळीकडे हे पुस्तक रेफर केलं जातं आणि बरीच मुलं या फिगर काढतात. खरं तर त्यांनी या फिगर कशा असाव्या त्याच्यासाठी तुम्हाला दिलंय, कॉपी करण्यासाठी नाही. मग तुम्ही मेमरी ड्रॉइंग कसं करावं किंवा मेमरी ड्रॉइंगची रचना कशी करावी यासाठीचे देखील व्हिडिओ मित्रकला या चॅनलवर आहेत. मित्रकला या चॅनलवर कलेशी मैत्री तुम्ही कशी केली पाहिजे यासाठी अनेक व्हिडिओ मी टाकत असते. आणि हे जे व्हिडिओ आहेत ना हे स्पेशली एलिमेंटरी इंटरमिजिएट देणाऱ्या मुलांसाठीचे. त्याची वेगळी आता मी प्लेलिस्ट तयार करून त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी तर लावणार आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देते. त्यामुळे
जर एक्झाम देणार असाल तर ते व्हिडिओ नक्की बघा. आणि दुसरी गोष्ट, ही लिस्ट बाकीच्यांबरोबर पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण एक्झाम मध्ये मदत होईल. बरोबर आहे की नाही? आणि ऐका आधी, सगळ्यात महत्वाचं, इतका छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते की नाही, अहो मग मित्रकला या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेत का? नसेल केलं तर इथे शेजारी तुम्हाला बटन दिसते ना, तिथे जाऊन लगेच सबस्क्राईब करून टाका. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हाच आम्हाला छान व्ह्यूज मिळतात. या सगळ्या छान व्ह्यूज मधनं आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. पटतंय ना? मग चला ना, पटकन सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर जे एक्झाम देणार आहेत किंवा तुमच्या ओळखीची मुलं असतील जे एक्झाम देणार आहेत त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा, कारण खूप महत्वाची माहिती याच्यामध्ये मिळणार आहे. आता तिसरा पेपर असतो डिझाईनचा, ज्याला म्हणतात संकल्पचित्र. मेनली याच्यामध्ये कंपोजिशन याच्यामध्ये कंपोजिशन आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे करणं एक्सपेक्टेड असतं. खरं तर तुम्ही या पेपरला घाबरलं पाहिजे, कारण बऱ्याच जणांना कंपोजिशन कसं करायचं, गोल्डन पॉइंट म्हणजे काय, रंग म्हणजे आपण म्हणू की कुठलं कॉम्बिनेशन रंगांचं घ्यायचं, कुठलं कॉम्बिनेशन चांगलं दिसतं, अलंकारिक आकार म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तुम्ही पण त्यातले आहात का? जर तुम्हाला सुद्धा डिझाईन बद्दल थोडं डीप मध्ये जाणून घ्यायचं असेल तर एक काम करा, कमेंटमध्ये डिझाईन असं टाईप करा, म्हणजे त्याबद्दलचे व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन आणि सोप्या प्रकारे डिझाईन कसं करायचं हे तुम्हाला सांगेन. तर आता आपण बघूया की एलिमेंटरीला डिझाईन मध्ये तुम्हाला काही जॉमेट्रिकल शेप्स दिले जातात आणि काही गोष्टींचे अलंकारिक स्वरूपात तुम्हाला काढायचे असतात. जसं आपण एक करू की एक पक्षाचा आकार किंवा एखादा पानाचा आकार आणि त्या बरोबरीने गोल, त्रिकोण, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, रिदमिक लाईन, कर्व लाईन या गोष्टी घेऊन एक छान कंपोजिशन तयार करायचं असतं, जेणेकरून तुमचं कंपोजिशन हे एक सुंदर पेंटिंग सारखं वाटलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक फोकल पॉइंट निवडायचा असतो आणि हा फोकल पॉइंट निवडून त्यानुसार चित्र रंगवायचं असतं. हे मी आता बोलताना सुद्धा तुम्हाला कठीण वाटत असेल तरी देखील डिझाईन टाईप करा, कारण याहून सोप्या भाषेमध्ये फक्त डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते, पण जर तो तुम्हाला हवा असेल तर. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. आता चौथा पेपर. हा पेपर सुद्धा थोडा कठीण असतो, थोडी प्रॅक्टिस लागते, कारण बरेच वेळेला जॉमेट्रीचे अनेक फॉर्मॅट आपण तयारच केलेले नसतात. तर जॉमेट्री हा चौथा पेपर असतो. जॉमेट्रीमध्ये काय काय क्वेश्चन आहेत ते मी मगाशी तुम्हाला पुस्तक सांगितलं ना नवनीतचं, त्या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. पुस्तक तुम्ही अमेझॉनवरनं देखील घेऊ शकता, त्याच्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेच आहे, किंवा तुमच्या इथल्या कुठल्याही स्टेशनरी स्टोअरमध्ये हे पुस्तक तुम्हाला नक्की मिळेल. तर त्या पुस्तकामध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला येतील हे क्वेश्चन अगदी सविस्तरपणे ते कसे सोडवायचे हे देखील सांगितलेले आहेत. ते 2दा ते 3दा जर तुम्ही सोडवले तर जॉमेट्रीचा पेपर देखील अजिबात कठीण नाही. त्याचबरोबरीने जॉमेट्रीमध्ये अक्षरलेखन म्हणजे लेटरिंग म्हणून एक भाग असतो. जो शब्द तुम्हाला दिलेला असतो त्या शब्दाचे भाव त्या लेटरिंग मध्ये येणं हे गरजेचं असतं. ते कसे आणायचे, म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या बाबतीत कुठल्याही शंका जर तुमच्या मनात असतील तर त्या मला कमेंटमध्ये विचारा. त्याचे नक्की व्हिडिओ किंवा जर थोड्याशाच प्रमाणात सांगायचं असेल तर कमेंटमध्ये मी त्या शंका तुमच्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हे झालं की ह्याच्यामध्ये काय विषय असतात आणि त्याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड असतं या गोष्टी. आता याचा आपल्याला काय फायदा होतो, तुम्ही अनेक जणांकडून ऐकलं असेल किंवा माझे स्टुडंट जेव्हा माझ्याकडे क्लासला येतात तेव्हा देखील ते मला प्रश्न विचारतात की खरंच एलिमेंटरी इंटरमिजिएटचे आपल्याला 10वी-12वी नंतर मार्क मिळतात का, ते आपल्या जे पर्सेंटेज असतात त्याच्यामध्ये ऍड होतात का, ऍडमिशन मिळायला सोपं पडतं का. तर खरं तर सांगू का की खरंच मार्क किती वाढतात, ते कसे वाढतात याची प्रॉपर माहिती मला नाही. मी ते शोधण्याचा प्रयत्न करते, पण एक विशेष मान्यता म्हणजे तुम्ही जर एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा दिली असेल आणि जर तुम्ही आर्किटेक्ट होणार असाल, इंजिनिअरिंगकडे जाणार असाल तर यामध्ये तुम्हाला तिथे एक टिकमार्क येतो फॉर्म मध्ये की जिथे जर तुम्ही एलिमेंटरी दिली असेल, तुम्ही इंटरमिजिएट दिली असेल तर तुम्हाला स्पेशली एका वेगळ्या कोट्यामध्ये ठेवलं जातं. पण अकॅडमिकली याचा काय फायदा होतो, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शिकवल्या जात नाहीत. या सगळ्या गोष्टी बेसिकली लॉजिक डेव्हलप करणं हे काम एलिमेंटरी नक्की करू शकतं.
स्टील लाईफ असू दे किंवा जॉमेट्री असू दे, याच्यातनं प्रॉडक्ट डिझायनिंग, प्रॉडक्ट कसं उभं राहतं, 3D एलिव्हेशन म्हणजे काय, प्लॅन म्हणजे काय, ह्याच्या अनेक गोष्टी आपल्याला कळतात, ज्या पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला समजा आर्किटेक्ट बनायचं असेल, तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल, तर त्या तुम्हाला नक्की मदत करतात. त्यामुळे नक्की जरी तुम्हाला पुढे ड्रॉइंगमध्ये करिअर करायचं नसेल तरी देखील या ज्या ड्रॉइंगच्या परीक्षा आहेत त्या द्यायला अजिबात विसरू नका. त्याचे मार्क ऍड होऊ देत नको होऊ देत, पण तुमच्या बाकी अभ्यासक्रमामध्ये लॉजिक डेव्हलप करण्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षांचा उपयोग नक्की होतो. मी या संदर्भातले क्लासेस घेते, बरेचसे क्लासेस हे ऑनलाईन देखील घेते. तुम्हाला जर या क्लासला ऍडमिशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलाय, या नंबरवर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज कधी करू शकता. त्याला मेसेज करा, क्लास कसे असतात, त्याचं शेड्यूल काय असतं याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की. पण क्लासेस हा वेगळा भाग राहिला. युट्यूबवर जरी या कुठल्याही प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर देखील मला नक्की कळवा. अशाच मस्त मस्त गोष्टी घेऊन, मस्त मस्त व्हिडिओ घेऊन, ज्यांनी तुमची कलेशी मैत्री होईल आणि आपली मैत्री होईल, अशा सगळ्या गोष्टी मी पूर्वा तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. त्यामुळे मित्रकला हे चॅनल बघत राहा, त्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आणि त्याचबरोबरीने आमचं अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे पूर्वा सूरज, ज्याच्यावर हिस्ट्री, ट्रॅव्हल, ब्लॉग्स अशा रिलेटेड गोष्टी असतात. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.